नमस्कार जैन विद्यार्थी मित्र, मी अमोल देशमुख स्वागत करतो। आगामी MPSCच्या सरळ सेवा परीक्षा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता सर्व परीक्षा ऑनलाईन घेणार आहोत आणि त्या सध्या परिस्थितीत घेता येत नाही, म्हणून आपण 1 वर्ष नंतर करणार आहोत। मग आता महाराष्ट्रातील मुलांच्या समोर एकच प्रश्न आहे की बाबा ज्या आता तलाठी भरती म्हणा किंवा इतर कोणत्याही ज्या MPSCचं विस्तारीकरण केलेलं आहे आणि त्या ज्या सरळ सेवेनं होणाऱ्या परीक्षा आहेत त्या येणार आहेत का, तर त्या संदर्भामध्ये एक नवीन समिती गठीत करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या समितीला 2 महिन्यात निर्णय घेण्याचं देखील आणि शासनाला शिफारस करण्यासाठी यामध्ये काय केलेलं आहे, सूचना केलेल्या आहे। त्यासोबतच यामध्ये पोलीस भरतीच्या बाबतीत देखील एक महत्त्वाचा निर्णय तुम्हाला पाहायला दिसेल। आपण सगळं काही डिटेलच्या आहे तर ते पाहूया। तत्पूर्वी आपली MPSCची सरळ सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच सुरू होते, ठीक आहे। सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप बी ग्रुप सीची तर बॅच आहे, नवीन सरळ सेवेसाठी देखील ही आहे। जर तुम्हाला हेड स्टार्ट पाहिजे असेल, लवकर जर तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल तर त्यासाठी ही बॅच आहे। 7066 या नंबरवरती तुम्ही रिच आउट करू शकता किंवा आपलं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता। न आता हा जो GR आहे, हा GR आहे 17 जुलैचा। कधीचा? हा 17 जुलैचा GR आहे। आणि या GR मध्ये सांगितलेलं आहे ऑनलाईन परीक्षा संदर्भात, ठीक आहे। काय ऑनलाईन परीक्षा संदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली काय केलेलं आहे, उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा 17 जुलैचा हा GR आहे। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, सन 2026च्या द्वितीय पावसाळी अधिवेशन विधानसभा सभागृहात शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत, ठीक आहे, सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात येईल असे घोषित करण्यात आले होते। त्या अनुषंगाने खालील पत्रक येईल, ठीक आहे। म्हणजे विधिमंडळात सांगितलं होतं की बाबा अशी आपण काय करणार आहोत, उच्च समिती गठीत करणार आहोत। उच्च समिती जी आहे तर ती गठीत करण्यात आलेली आहे। याचे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहे, अवर सचिव अपर सचिव आहे, सदस्य ही जी आहे तर ही टीम आहे। न आता यामध्ये महत्त्वाचे जे पॉईंट आहे तर ते काय आहे, पोलीस भरतीच्या उद्देशाने माझ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। पोलीस भरती याच्या अगोदर ऑफलाईन व्हायची, आता ऑनलाईन करू शकतील, यासाठी ही मुद्दा लक्षात घ्या। सदर समिती ज्या परीक्षा सध्या स्थितीत ऑफलाईन पद्धतीने होतात, ऑफलाईनमध्ये होणारी जी परीक्षा आहे तर ती सगळ्यात मेजर जर म्हटलं तर पोलीस भरती आहे, ठीक आहे। सध्या स्थितीत ऑफलाईन पद्धतीने होतात त्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक सर्व बाबीचा विचार करून योग्य त्या शिफारशी शासनास सादर करेल। म्हणजे आता सध्या ज्या ऑफलाईन परीक्षा होतात यांना जर आपल्याला ऑनलाईन करायचं असेल तर कसं करायचं या संदर्भात शिफारस या समितीनं, या गठीत केलेल्या समितीनं शासनाला सादर करायची आहे 2 महिन्यामध्ये। तसेच समितीस आवश्यकतेनुसार संबंधित विभागाचे अधिकारी, तज्ज्ञ व्यक्ती अथवा संस्थाचे प्रतिनिधी यांना बैठकीस निमंत्रित करण्याची मुभा राहील, ठीक आहे। म्हणजे काही विभागाचे डिपार्टमेंटचे जर असतील तर त्यांना हे करायचं आहे। समितीस आवश्यक असल्यास राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यातर्फे करून देण्यात येईल। सहाय्य राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, ठीक आहे। जर काही एंट्रन्स वगैरे CET किंवा त्या टाईपची जर काही सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष जो आहे तर तो देखील उपलब्ध करून देता येईल। म्हणजे मला याचा अर्थ नाही कळाला, सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजे नेमकं कशासाठी असणार आहे, पण ठीक आहे। सदर समिती आपला अहवाल 2 महिन्यात सादर करेल। आणि ही जी समिती आहे तर ती काय करणार आहे की आपला अहवाल 2 महिन्यात सादर करेल। म्हणजे 2 महिन्यामध्ये पोलीस भरतीचं ऑफलाईनचं ऑनलाईन करणार आहेत का त्यावर देखील निर्णय होईल। आणि जी प्रॉबब्ली सरळ सेवा जी आपली आहे 99% तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे की पुढच्या वर्षी होणार आहे। आणि यामध्ये याविषयी तर ठीक आहे, पण समितीचं काय बघूया आपण। पण पोलीस भरतीच्या हिशोबाने हा एक मुख्य आणि महत्त्वाचा निर्णय जो आहे तर तो या ठिकाणी आहे की बाबा आता ऑफलाईन परीक्षेच्या संदर्भामध्ये ऑनलाईनचा बडगा विद्यार्थ्यांच्या मानगुटावर बसायची शक्यता आहे। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया। राम राम।